व झालेत. जय गुरु दोघींना. आपण दोघंच आहेत जास्त मॅडम. जय गुरु जय दिलीपजी. गुरु जय गुरु. अजून एक आलाय कोणतरी. शुभांगी आहे. जय गुरु हो, शुभांगी. शुभांगी जॉईन झाली. हम्म. सवय यायला दिसली. आम्ही केले आहे ना लॉग इन. पल्लवीताई नाही आले अजून. ही लिंकच आहे दिलीपजी. ही लिंक तुम्ही परिचय ग्रुपवर टाकू शकता का हो? काय काय टाकायचं? आपण ज्या लिंकने जॉईन होतो की नाही, ही आता ज्या लिंकने आपण वर्ग जॉईन करतो हा ती लिंक ना प्रवेश ग्रुपवर आहे, तर ती आपल्या परिचय ग्रुपवर टाकू शकता का? नाही, त्यांच्या तर याच्यातून करावं लागतं. तिथे टाकताय मला. त्याच्यावर टाकताय, ग्रुपवर टाकता येईल फक्त. बरोबर, ठीक. ग्रुपवर येईल का टाकता? ग्रुपवर टाकता येईल, हो. ते करतो मी. काय होतं माहिती ते का, काय आता सरांना सांगावं प्रवेशवर लागेल. आपलं काही फार. आणि हा. मला बरं बरं, असं परिचय असं. ग्रुपमध्ये ऍड नाही केलाय हो, वाटतं. ते सरांना सांगावं लागेल. उद्या आठवण करतो. ओके. सध्या प्रवासात आहेत ते. ते काय ते काय होतं, आता आपण प्रवेश ग्रुपवर हा, प्रवेशचा संबंध ऍक्टिव्ह राहिला नाहीये नाही की आता नाही, एवढा ना. हो ते शोधायला वेळ लागतो, मग तोपर्यंत हो एखादा मिनिट जातो. हो हो, येस, खरंय. हा, असं वाटतं. किंवा मग मला वाटायचं की मलाच वेळ लागतो का काय असं. नाही, सरांना सांगू आपण, ते करून द्या म्हणून तुम्ही. हा, तेच की. पल्लवीताई कुठे गेल्या काय आज, म्हणजे येतील पण सांग, हम्म, हम्म. नाहीतर कळवलं असतं तुम्ही. हा. काय घ्यायचं सरात, तर म्हणते परत. चौथं पुस्तक आहे का हा आता? हा. पानं मांडली, चला. हं. भाग 4 ना? जय गुरु. जय गुरु सर्वांना. परिचयचा हा चौथा भाग आहे का, चौथा पुस्तक आहे? हा, चौथं पुस्तक आहे जय परीक्षेला. गुरु. माझ्याकडे पुस्तक. हा हा, ठीक आहे. मी बाहेर आहे म्हणून मला माहित नाहीये. हो ठीक आहे. हो ते आपण सुरू केलं होतं ना, हिमालय वगैरे काहीतरी. हो, तेच ना. पहिला हिमालय. पहिला पाठ हिमालयाचा आहे ना. तो हिमालयचा होता, तो झाला ना, तो पुस्तक झालं ना पूर्ण आपलं. हे दिलीपजी, ग्रामह ना, पहिला पाठ ग्रामह होता ना. हम्म. तेच तेच, अच्छा, हा. ठीक आहे. ग्राम तर याच्या आहे ना. हा, पाचव्या पुस्तकातला आहे ना. पाचव्या पुस्तकातलं, हा, आता आपण पाचव्या चौथं पुस्तकातलं पुस्तक पाचव्या शिकतोय. पुस्तकातलं. झालाय पूर्ण? ग्रामर झाला असं म्हणजे तुम्ही थोडक्यात थोडं. फक्त ते प्रश्नोत्तर राहिले शेवटचे. चौ- पण मग चौथा भाग पूर्ण झालाय का? चौथा भाग मागेच हे झाला ना. अहो हो हो. हो, चौथा झाला ना, भाग झालाय. आता हे जे चौथा ओपन पूर्ण केलं झाला. त्याच्या. त्याच्यावरच सराव परीक्षा या महिन्याअखेरीस घेणार आहेत सर. ह्या महिन्यात पल्लवी घेणार ताई आहे? आल्या. हो हो, दिवाळीच्या आधी अच्छा. अरे किंवा बापरे, नंतर. ह्या महिन्यात. नाही नाही, काय आणि घाबरायचं काय. हम्म. सगळ्यांनी पल्लवीताई म्यूट किंवा करा. पल्लवीताई सगळ्यांनी किंवा म्यूट. दिलीपजींना मी हा, बोला. पल्लवीताई किंवा दिलीपजींना मी असं म्हणते की सर आल्यानंतर, क्लास आल्यानंतर तुम्ही जर स्क्रीनशॉट घेत असाल तर तेवढा घेऊन ग्रुपवर टाकत चला की. बरं बरं, ठीक आहे, ठीक. हो म्हणजे हो, ज्या त्या चालेल वेळेस चालेल. ना हो पूर्ण करता येतं. आणि हो हो. हो त्याच्यामध्ये ते बरोबर. ग्रामर पण असतं ना, त्यामुळे थोडा जास्त अभ्यास चांगला डिटेल होतो. हम्म. येस मॅडम. येस मॅडम. हम्म. थँक्यू. तर ते पल्लवी ते चहा म्हणाले घ्यायला लागली मी. हे घेऊ आज. संस्कृत नाम देवी वॉक घेऊ म्हणते. वा, चालेल 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 चालेल. तुमचा अभ्यास झालाय मी मॅडम चांगला आता आता. हम्म. एक मिनिट. मी हम्म. आता हे प्रवेश ग्रुप वरती बघतीये. काय शुभांगी विद्वांस म्हणतायत की परिचय ग्रुपला त्यांनी ऍड त्यांचं नाही नाव, मला केलं नाही म्हणून. ऍड त्यांचं केलंय. ऍड नाही केलेलं त्यांना. उद्या सरांना सांगावं लागेल. बर. पण आणि आता न परिचय ग्रुप वरचेच मेसेज बघत राहतो. प्रवेश ग्रुप आता जवळजवळ आपला संपला असं आपण समजूया. हम्म. 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 म्हणजे तो खरं तर सरांनी डिलीट करायला सुद्धा हरकत नाही. पण उद्या त्याच्यावर बोलून घेऊ. काहीतरी काहीतरी आहे. हा. जुन्या गोष्टी. हो हो. पीडीएफ वगैरे त्याच्यावर आहेत ना, माहित नाही. लक्ष्मी मॅडम, काय घ्यायचं आज मग? नाही नाही, पीडीएफ वगैरे त्याच्यामध्ये आहे ना. मी म्हणते आपण डिलीट केलं की प्रॉब्लेम होणार ना.
काय डिलीट केलं तर? आपल्या पीडीएफ प्रवेश पीडीएफ ग्रुपवरच. आता तुम्ही ते डिलीट केलं. डिलीट कुठे? बंद केल्यावर ना? नाही 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 नाही, नाही त्या ह्याच्यात म्हणतायत तुमच्या प्रवेशचा जर डिलीट ग्रुप बंद, डिलीट का बरं त्या करता? हा अच्छा, म्हणतायत. ग्रुपवरचं का? हा ओके ओके हा ओके. हा हा हा. ठीक आहे, तुम्ही आता पण परिचयचे सगळ्यांनी ग्रुप बघत राहा, त्याच्यावर मेसेजेस बघत हा राहा. ठीक आहे चालेल ओके. हा हा, आज सुद्धा मी म्हंटल होतं काय अभ्यास घ्यायचा परिचयचा, त्याच्यावरती कोणी काय लिहिलं नाहीये. हो ना, पण मग कुठला आता धडा हे घ्यायचा? पाचव्या भागातले आहेत. चौथ्या भागातलं आहे हे, पाचवं नाही. पाचव्यातलं अजून काही नाही. हा तेच. चौथ्या भागातला हा आहे संस्कृतम नाम दैवी वाक. हा घ्यायचा हा का? म्हणजे शेवटचा लेसन होता. अ, हा दिलीपजी, येस ठीक सर. आहे ठीक आहे ओके. सराव परीक्षा सर कधी घेणार आहेत? भाग नाही 4 परिचय असं पुस्तक 1 ची. असं काही ठरलं नाही अजून काही, पण एक साधारण साधारण 15. दिवाळी नंतर. हा, दिवाळीनंतर. दिवाळी नंतर. ओके. हा, म्हणजे ओके. दिवाळी चांगली जाईल आपली, मग पाहू नंतर. अहो, मी बरोबर. म्हणतोय की आज सराव परीक्षेत नापास होऊन जे दुःख होईल ना, ते आपण लाडू आणि करंज्या खाऊन दूर करू. नाही नाही नाही, ते दिवाळी झाल्यावरच करू, मग फटाके उडवू. हम्म. हा, पल्लवी ते सुरू करता. हो. हा हा ना देवी. पल्लवीताई आणि ज्योत्स्नाताई दोघे जणी घ्या आता याला. बरं, अरे आणि बापरे. अजून एक प्रश्न विचारतो शेवटी. बाळबोधला अध्यापक वर्गामध्ये कोण कोण आहे? सध्या तरी आम्ही 3 जण आहेत. 4 जण म्हटलं चालतं. म्हणजे मी पल्लवीताई, उषाताई आणि ते कोणते अजून एक सर आहेत ते. राजेंद्र का राजेश राजेश? राजेश राजेश. हा. ओ बर ओके, म्हणजे ते कोविडच्या बॅच वाले हा, राजेश. ओके. कोविडच्या बॅचचे 2 जण ते. बर आज ओके. सर प्रवासावर आहेत, मग ते म्हणाले की कालचं राहिलेलं थोडंसं घ्या आज आणि मग यांना हँडओव्हर करा उषाताईंना. मग ते काल उषाताई सरांनी घेतला होता. हा, काल त्यांनी घेतला होता. त्या मुलांची मागणी होती, सर तुम्ही केव्हा येता, तुम्ही केव्हा येता. मग ते आले पण मग का तुम्ही असा एखादा व्हॉट्सअप ग्रुप केलायत का दिलीपजी, की जिथे फक्त अध्यापक वर्गच आहेत? नाही, असं नाही काही नाही. नाही, अजून काही नाही केलं. माझ्या मते तो केलात ना, तर तुम्हाला तुमच्या अध्यापक वर्गामध्ये जे काही डिस्कस करायचं ना, ते करता येईल. हा नको आता, आणखीन नको ग्रुप, हा मला तरी नको. नाही, आता हे परिचय आहे संपतोच आहे ना आता, म्हणजे संस्कृत सभा आणि तर. अवांतर हा आपली ऐच्छिक आहे, तो बघायलाच पाहिजे दररोज अहो असंही नाही नको. ना. नाही नको नको. अहो तुम्ही मी माझ्याऐवजी तुम्ही जॉईन होताय का प्रसाद? अहो मी शिकवू नाही शकत, माझ्या वेळात कोणी येईल का सांगा? मी रात्री शिकवायला तयार आहे नाही माझ्या. नाही, ते आहेत ना 1-2 जण परदेशाचे. पण 2च जण परदेशात आहेत ना सर, म्हणतायत की किमान एक 10ची तरी बॅच पाहिजे हो. 2च आहेत का? नाही, आणि खरं सांगू का, खरं सांगू का, मला असं वाटतंय ते सरांनीच जास्त शिकवावं. कारण लोकांचा असा समज होऊ नये की आम्ही काहीतरी जास्त सांगतोय. बरं का, माझं असं प्रांजळ मत आहे. बर हा. कारण म्हणजे आम्ही काही अजून तेवढ्या लेवलला पोहोचलेलो नाही. सरळ सरळ नक्कीच नाही होत आपण. सांगताना काय काय चुका होतात, गडबड उडते, प्रश्न पण विचित्र विचारले जातात, आणि अननेसेसरीली आम्ही काहीतरी जास्तीची माहिती दिली तरी ते आवडणार नाहीये, आणि अगदी थोडक्यात गुंडाळलं तरी ते आवडणार नाहीये. त्यामुळे ते जे शिकवण्याचं टेक्निक, मला तरी काही एवढं हे नाही, मी आपलं सपोर्ट करतेय. पण नाही, पण ते माझ्या होतं, ते मते अडचण येते. इवन म्हणजे देवीताई किंवा सुलभाताई या देखील तशाच प्रकारे सांगत होत्या, त्यांच्या परीने जे काही जास्तीत जास्त होतं ते त्या सांगायच्या. त्याच्या पलीकडे हो, आपण काय करू तो शकतो? तर राहतोच, गॅप हा, मग राहतोच तो किती तेवढंच केलं. ती राहणारच आहे. पण शिकणाऱ्यांना सुद्धा असं नको वाटायला ना की ते काय झालं की आता सुरुवात झाली हे ना, आणि लगेच त्यांनी 2 दिवसानंतर ते हा सर नव्हते, मग हा त्यांना असं वाटलं की हे यांनी हँडओव्हर केलं ज्युनियर लोकांना आणि केले असं. हा, आपल्याला बर ज्युनियर बर लोक बर शिकवणार की हा काय आता, म्हणजे यायचं का नाही आपण, असं होतं ते. असं हा नको बर व्हायला. बर बर हा हा ठीक आहे. आणखी नाही, मला आणि तरी शेवटी सरांचं समजावून सांगणं वेगळंच पडतं. हा, थोडा फरक 100% तसे पडतो. ते हा हा, फरकच पडणार तो. हम्म. आणि थोडस त्यांनी सांगितलेलं लोक क्रॉस क्वेश्चन करणार नाहीत असं पण.
सहज नाही, मानतात क्रॉस क्वेश्चन करू देत, त्याच्याबद्दल प्रश्न नाही, नाही पण नाही, करू आपल्याकडे देत, त्याची पण उत्तरं नसणार आहेत. हा, दे कॅन आन्सर क्रॉस क्वेश्चन व्हॉट एव्हर क्वेश्चन कम्स. हो हो, पण ते मात्र आहे. आपण मग गडबडतो, म्हणजे मी तरी गडबड. पण माझ्या मते सरांनी हे जर का एक्सपेक्टेशन सेट केलं ना सगळ्यांबरोबर, की हे बघा, हे माझे सहाय्यक आहेत, हे ऍक्च्युअल शिक्षक नाहीत. हो हो, ते हा, सांगितलं त्यांनी ते हे तसं सांगितलं स्पष्ट करायला. त्यांनी. शब्दात जर का सांगितलं तर मला नाही वाटत आहे की आता वय वर्ष 55च्या पुढे लोकांना हे पण सांगायला लागेल की अरे आपण खुद्द शिक्षकाशी न बोलून आपण सहाय्यकाशी बोलतोय. हो प्रसादजी, पण हे आता इतके व्यक्ती तितक्या प्रकृती तसं आहेत ना. मेसेज जातो एकदम लोकांकडे. मग लोकांनी हा फोन करून विचारलं सरांना तुम्ही कधी येणार म्हणून. हा आता तुम्ही हा कधी येणार विचारण्यामध्ये काय अध्याय माहित नाही आपल्याला. हा हा. बरं असू दे, तो विषय जाऊ दे. बरं, पण हे लोकांच्या लक्षात येत आहे का की हे सर्व सर व्हॉलेंटरीली करतायत, याच्यासाठी कोणी नाही नाही, पैसे काही दिलेले असलं नाहीत, तरी त्यांच्या लेवलला जेणेकरून रिसिव्ह होताना प्रॉपर रिसिव्ह होत आहे का नाही होत आहे हे त्यांना कळत नाही ना. मग त्यांना वाटतं कोण मला काय सांगतात माहित नाही, मला योग्य सांगतायत का फोन नाहीच कॉल नाही. नाही. तसं सरांनी सर ज्या अर्थी तुम्हाला कालच्या ह्याच्यात नेमलंय. एक मेसेज होता की दिलीप आणि पल्लवी त्यांनी चांगलं शिकवलं असा एक हो, हो, मी एका तो मेसेज. एका वाचला एका ना. मॅडमने टाकलं होतं काहीतरी असं. हा, पण ठीक आहे, आम्ही तर काही फार ह्याच्यावर घेत नाही म्हणजे. नाही नाही, आपण लोकांकडनं उदो उदो होणारे याची अपेक्षाच ठेवलेली नाहीये. नाही नाही, तसं काही नाही तो नाही. प्रश्न नाहीये. पण म्हणजे असं लोकांना आदरच वाटायला नको एवढं, निगेटिव्ह फिलिंग जायला नको. हम्म. गुरु जेव्हा बरं चला सांगतोय की या आपला. दोघांकडनं घ्या, तर का नाही लोकांना सहज सोप्या मराठीत कळतंय, मला कळत नाही. हे ठीक आहे, माहित नाही आपल्याला, हे आमचं परसेप्शन चुकीचं असेल ना इकडं. बरोबर बरोबर. आणि परदेशातनं फायदे किती आहेत, कारण की मी काही त्या वर्गात येत नाही, त्यामुळे मला माहिती नाही. मी बघून सांगीन 2-4 जण, कारण एक कोणीतरी मला पर्सनली मेसेज टाकला होता, तो 1-400 असा काहीतरी नंबर होता. त्यामुळे मी त्यांना ती व्हिडिओ आपलं रेकॉर्डिंगचं आपलं हे पाठवलं होतं. त्यांनी हो, मला बर बर बर. पर्सनली म्हटलं होतं की आम्हाला आम्ही इंग्रजी शिकवायला एक तांबे नाव शिक्षक होते, त्यांचा क्लास कोणी करायचे नाही. ते म्हणते की आम्हाला एक जरी सिन्सिअर स्टुडंट तर चालेल, एकाला शिकवायचे ते, असं काही नाही, म्हणजे यू कॅन टेक टू. हो हो, बरोबर आहे. पण म्हणजे सरांनी एकदा सांगितलं ना की 5-10ची बॅच झाली तर मग तर आपण आपण करूया. मी जे म्हणतोय ते करू. आता एकदा ते गुरु म्हणतात म्हणल्यावर मी काही हो, मग त्यांना आपण आर्ग्यू त्या करणार आहे नाही का? नाही त्यापुढे नाही त्यापुढे नाही. नाही. प्रश्न. आणि हा, खरंच प्रश्न खरं हा आहे. सांगू का, अजूनही काही दिवसांनी नक्की किती गळतायत आणि किती मुरतायत ते कळेल. अगदी बरोबर आहे. मी म्हणलं ते जसं जानेवारीला सगळेजण जिमला जायला हं, लागतात आणि फेब्रुवारीच्या 3ऱ्या आठवड्यात पल्लवी ताई, सर म्हणालेच हं, होते ना, आता हं, एवढे जॉईन झालेले आहेत, म्हणजे काही हं, हं, आरंभशूर असतातच, थोडस ते हं. हळूहळू ते असतंच ते. गळती होतेच, पण ते तुमच्यामुळे नसणार आहे. ते इन जनरल ते काय प्रत्येकाचा हं. हे एक तिकडे बघायचा काय न हे वेगळाच काय असतो न आहे. फुकट आहे म्हणून बरेच जण बघूया तर खरं हा, फुकट आहे, असेच म्हणजे पैसे नाही भरायचे. गंमत म्हणून हा करून बघतात कोणी असं असतं ना. हा. तसं आणि थोडे दिवस सिरियसली करणारे करणारच ते. तुम्ही शिकवलं तरी करणार, तुम्ही चांगलं शिकवता. तर तुमच्यावर नाही असं कॉन्फिडन्स आहे नाही. म्हणून तर सरांनी तुम्हाला हे केलं. बघूया आणि म्हणजे आता हा नाही. काय. आणि हा क्लास असा आहे की नुसतं ऐकून सोडण्यासारखं नाहीये, त्याच्यात नाही, परत स्वतः सेल्फ केलं तर स्टडी करावी लागते. स्वतः मेहनत करावी हं. हा, लागते. हो हो आणि मग ते थोड्या दिवसांनी त्याची डेप्थ कळते की हो नाही का. हो तर हो. हे मनापासून केलं तरच होईल वगैरे वाटून मग सोडून देतात सगळे ज्यांना जमत. पण हं, हं, पण हं, हं. दिलीपजी, तुम्ही आणि पल्लवीताईंनी जे काही 2 दिवस शिकवलं ते मी रेकॉर्डिंग ऐकलं हो हो हो. बाळबोधचं. ओके. मला तरी ते प्रचंड आवडलं. म्हणजे जमतं, म्हणजे काही थँक्यू. हरकत नाही, म्हणजे हा, जमतं असं म्हणजे. एवढं मी थँक्यू. स्पष्टपणे सांगू शकतो आणि जगाला ओरडून सांगू शकतो. अरे बापरे, नको नको. नाही नाही, जी वस्तुस्थिती आहे ती मी बोलतोय माझ्या पल्लवी ताई, दृष्टीने. हं. उषा ताई आहे ना आता, उषा किरण हो, तुमच्या बॅचला. उषा हा, उषा किरण उषा महाजन. महाजन नाही नाही, महान. उषा किरण जोशी हा, आपल्या बॅचला आहे ती. अगं हो हो हो. त्या त्या गीता का आपल्या बरोबर आहे त्या. हं. गीतेच्या ज्योत्स्नाताई, का तुमच्या पण बरोबर ज्या सरांना भेटायला आल्या होत्या त्याच ना? हो हो, माझ्या बरोबर पण सरांना. मग तर त्या मला असं म्हटल्या की मी आता रिपीट करतेय आणि दिलीपजी आणि पल्लवी ताई हो त्या का. क्लासला जॉईन झाले. बर बर अर्थात बर. त्यांना जर वाटत असेल पहिल्यापासून की करताय ते, परांपासून म्हणजे बालबोध पासून. हो हो, बघा की
परत पहिल्यापासून करते. त्या म्हणतात की माझा बेसिकच पक्क नाही झालं तर मला समाधान वाटत नाही वगैरे असं. चांगलंय, हो नाही, चांगलंय. चांगली गोष्ट आहे की हो. चांगलं लक्षात येणं की बाबा आपला पाया कच्चा आहे हे देखील खूप महत्वाचं आहे. हो हो खरं आहे खरं आहे. बऱ्याच इतकं पण लोकांना बरं गैरसमज चला असतो. आपण आजचा त्यांना तसं आजचा वाटत. हा क्लास घ्या. चला आपला करायचं. सुरू हे आजचा घ्या हा धडा. हा. चला मी शब्दार्थ वाचतोय, सोपे संस्कृतम सर्वात नाम ते. दैवी वाक्. हा, हा घे. वाचा. शब्दार्थः व्यवहारीयते, व्यवहारात व्यवहार करतात, व्यवहार में आती है. दरी दृश्यते, दरी म्हणजे बार बार पुन्हा पुन्हा. दिखाई देते है, दिसते. अधिष्ठातुम, अधिष्ठित होने के लिए, विराजने के लिए, अधिष्ठित होण्यासाठी. उज्जीवयितुम, जिलाने के लिए म्हणजे उद्धार करण्याकरता. जिलाने काय असतो? अधिगंतुम, जिलाने. हो ना, जिलाने म्हणजे उद्धार करण्यासाठी. उज्जीवयितुम, अधिगंतुम जानने के लिए, ओळखण्याकरिता. नितांतम, अत्यंत. प्राप्नुयात, प्राप्त हो. आकर्णितः, ऐकले. हे जे दरी दृश्य ते होतं हम्म, हम्म. हा म्हणजे असा पुन्हा पुन्हा याला असं समानार्थी आहे का दरी? हा असं दिसतंय ते. हा म्हणजे मी पहिला म्हणजे हा धडा वाचला मी, त्यातून विसरून गेलो होता. आता नाही, त्या वाक्यात कुठेतरी आलाय तेव्हा आला आपण बघून खाली त्याचं बघून बघूया. बर बर खाली, बर. हा खाली बघून. आलाय पहिल्या आलाय कुठे? परिच्छेदातलं शेवटचं वाक्य आहे. पहिल्या परिच्छेदातलं हा शेवटचं वाक्य हा आहे. आपण येऊ हम्म, तिथे आता येऊ. हम्म. हा आता ते सुरुवात ओघात करूया. येईल. हा ओघात येईल तेव्हा संस्कृतम, बोलू आपण. हा, संस्कृतम नाम दैवी वाक्. म्हणजे हे श्रीमत अनंतशयनम अय्यंगार महोदय त्यांचं हे भाषण आहे. त्या भाषणाचा हा अंश आहे. ते इंटू ब्रॅकेट मध्ये लिहिलेला होता. हम्म. हा म्हणजे संस्कृत भाषा ही कशी दैवी भाषा आहे ह्याबद्दल त्यांनी एक व्याख्यान दिलं होतं. त्या व्याख्यानातला हा छोटासा भाग आपल्याला अभ्यासाला आहे. ठीक आहे. हम्म. हम्म. म्हणजे ती दैवी वाक् म्हणजे दैवी भाषा आहे ती, म्हणून त्याला दैवी हो वाक् हो. म्हणतात. बरोबर ना? हे वाचू पुढचं. विश्वस्य हा, हम्म. पुरातनतम, हा वाचा वाचा वाचा. विश्वस्य पुरातनतमा विश्वस्य भाषा संस्कृतम. असा अस्याधनस्य अस्याध्यन्यस अस्याधन काय ते अध्ययनस्य अस्याध्ययनस्य अध्ययनस्य प्रचार अस्याध्ययनस्य प्रचारस्य च कालो. थांबा, पहिलं वाक्य पहिल्या विश्वस्य. वाक्याचं भाषांतर सांगा. हा अर्थ घ्या ना पहिल्या हा वाक्याचा. चालेल. हा सांगा आता अर्थ तुम्ही सांगा. विश्वाची अतिपुरातन भाषा संस्कृत. हम्म, विश्वाची, विश्वस्य हम्म. पुरातनतमा, तमा म्हणजे अतिपुरातन. अतिपुरातन. तर तम आपल्याला मध्ये एकदा झालं होतं. हम्म, हम्म, हम्म. अतिपुरातन भाषा संस्कृत. आहे. पुढचं वाक्य अस्य अध्ययनस्य प्रचारस्य अध्ययनस्य प्रचारस्य च कालो अयमागतः. हा, तर त्याचा संधी विग्रह असा आहे, कालः अधिक अयम अधिक आगतः. आगतः म्हणजे अयम म्हणजे ही आता, अस्या म्हणजे हिच्या, अध्ययनाची आणि प्रचाराची काळाची गरज आहे. आणि काळ आता आला हिचा आहे. अभ्यास, काळात आला आहे. काळ आता आला, आता काळ आलेला आहे हिचा अभ्यास करण्याचा असा. पुढे आता. अभ्यास आणि प्रचार करण्याचा काळ आता आला आहे. हा, अभ्यास आणि प्रचार. तर पुढचं वाक्य मोठं आहे. दुसरं यम कोणते भाषा, वाचत? जो जो वाच. इयम आहे का ते भीतरी? हो, इयम भाषा अद्यापि भारते व्यवह्रियते, यद्यपि पुरातन स्वरूपात भिन्नं स्वरूपमस्य वर्तते अद्यत्वे. इयम भाषा अद्यापि भारते व्यवह्रियते. ही भाषा आजही भारतात व्यवहारात वापरली जाते. व्यवहारात आहे. व्यवहार्यतेचा अर्थ आपल्याला 2-3 शब्दात व्यक्त करा. व्यवहारली जाते असं म्हणता येते ना. व्यवहार व्यवहारात करतात, वापरली या भाषेत व्यवहार करतात. पण मग या भाषेत म्हटलं या तर भाषेत नाहीये ही.
ही भाषा व्यवहारात आहे असं हा म्हणतात. हा ही भाषा आजही भारतात व्यवहारात आहे. यद्यपि त्याचा यद्यपि एक एक मिनिट त्याचा संधी विग्रह सरांनी असा सांगितला होता. म्हणजे आपण ते उपसर्ग शिकलो ना, तर हम्म, ते हा वी अधिक अव हम्म, अधिक रुरती रुयती असं आहे प्रियते. ते. रुयती हे रुयते हो सॉरी का? हा रुयते हे क्रियापद आणि वी अधिक अव असा त्यांनी संधी म्हणजे काय म्हणू अच्छा हे उपसर्ग हे आहे लागलेला का? आहे तो. हा हा उपसर्ग लागलेलं ते आपल्याला नाही का उदाहरणं होती पण मग हो धातूला उपसर्ग. पण रुरुयतेचा अर्थ काय? हो रुयते म्हणजे क्रियापद आहे. पण त्याचा व्यवहारात अर्थ असते. व्यवहारात असणेच ना. हा हा वापरली जाते. रुहरती असं म्हटलंय ते. रु हरते असं दिलंय म्हणजे सरांनी हरुते त्या ह्याच्यात होतं. रु रुयते ना रुयते हम्म. रुयते ना. रुयते हम्म हा वी रुयते. वी अधिक अव अधिक प्रियते. हम्म. हा वी अधिक अव असं असं केलं. ते त्या रेकॉर्डिंग मध्ये पण ऐकलत ना तर मिळेल. मी आज सकाळी हे सगळं रेकॉर्डिंग ऐकलंय 40 हो का? मिनिटाचं. ऐका हो की पण इथे ना वी दोन उपसर्ग लागले का मग वी हो पण हो आणि हो हो दोन अव आहेत पण. दोन आहेत दोन. हो हो दोन उपसर्ग लागले. अच्छा. यद्यपि त्यातलं पुरातन स्वरूप यद्यपि हा पुरातन स्वरूपात भिन्नम हा स्वरूपमस्य वर्तते अद्यत्वे. हा आता ह्याचा पल्लवीताई, हा म्हणजे हे जसं व्यवरुयते झालेलं आहे, हो तसं मग व्यवधान हा जो शब्द आहे तो पण मग असेल. वी अधिक अव अधिक धान असं होईल का मग? असं असेल असेल म्हणजे माहिती मला नाही. याचं व्यवधानच राहिलं नाही. खरंय शक्यता आहे. बर, नाही मी आपलं जस्ट हो डॉट हो हो कनेक्ट बरोबर करतोय. आहे. हो हो बरेच शब्द संस्कृत मधले आपल्या मराठीमध्ये आणि ते असे आलेलेच आहेत हो ना. ना. हम्म. हो हो. हा. यद्यपि म्हणजे जरी पुरातन स्वरूपात पूर्वीच्या स्वरूपापेक्षा वेगळ्या भिन्न म्हणजे वेगळ्या चैतन्य नाही खाणार स्वरूपात होती. तुमची दोघी पण खाणार आहेत का? ही वापरली जाते. कुणाचा फोन? अद्यत्वे. अद्यत्वे म्हणजे अद्यत्वे वापरली जाते. वर्तते एक एक मिनिट अद्यत्वे म्हणजे आज. आजकाल. आज आणि वर्तते म्हणजे वापरली जाते ना. हा हा वर्तते म्हणजे असते ऍक्च्युली. आहे असते. आहे हा म्हणजे त्यांनी अर्थ असा दिला होता जरी पूर्वीच्या स्वरूपापेक्षा वेगळ्या स्वरूपात ही वापरली जाते. जरी ही भाषा आजही भारतात व्यवहारात वापरली जाते. जरी तरी हा तरी ती जरी पूर्वीच्या जरी स्वरूपापेक्षा वेगळ्या स्वरूपात वापरली जाते सध्या. अच्छा. असा त्याचा गर्भित अर्थ म्हणजे. हा तर दिलीपजी तो जे आपण रूपांतरांचा तो काल पाहिला ना तर त्याच्यात तर त्यांनी असा कसा वेगळा म्हणजे वेगळा वेगळा नाही हा पण थोडा थोडा वेगळा भिन्न हा होता अर्थ. हो. हो बरोबर आहे की म्हणजे कसं आहे माहितीये का की एक मिनिट बरं का ही भाषा आजही भारतात वापरली जाते कंसात व्यवहारात लिहिले मी जरी हिचे हो प्राचीन स्वरूप आजच्या स्वरूपापेक्षा वेगळे असले तरीही. तरी. तरी बरोबर असं. हम्म. अस्यां भाषायां भारतीय संस्कृतेः स्वरूपः निहितम्. अस्यां म्हणजे ह्या भाषायां भाषेमध्ये स्वरूपात हे भारतीय पंचमी आहे ना. संस्कृतीचे स्वरूपात स्वरूपात कुठे आहे? पंचमी आहे ह्या वाक्यात. पुरातन वरच्या वरच्या स्वरूपापेक्षा. हा. यद्यपि वरच्या पुरातन स्वरूपापेक्षा अ, हं, स्वरूपम अस्य म्हणजे याचे स्वरूप भिन्न आहे, हं, हं, आज भिन्न आहे तरी. हं, 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 बरोबर आहे. वरच्या वाक्याचं सांगते. हो सॉरी, मी हम्म. वरच्या वाक्यात बोलत होतो. या भाषेमध्ये भारतीय संस्कृतीचे स्वरूप दडलेले आहे. निहितम स्वरूप हा आता निहितम. निहितम हा बोल. म्हणजे दडलेले आहे का असा अर्थ सांगितलं सरांनी का हो निहितम होय तर सामावलेले आहे असा एक अर्थ. सामावलेले हा ऍक्च्युली सामावलेले असतात ते. चालेल ना. आपण म्हणू शकतो तसं. चालेल. उत्तर भारत वाचू का? हम्म. हो हो
उत्तरीय भारतस्य भाषाणाम् अध्ययनाय संस्कृतस्य ज्ञानं परमम् आवश्यकम् परम आवश्यकम. परम आवश्यकम्. उत्तरीय भारतस्य भाषाणाम अध्ययनाय म्हणजे उत्तर भारताच्या भाषांच्या अध्ययनासाठी अध्ययनाकरिता संस्कृतचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. अत्यंत आवश्यक आहे. काय कोण म्हटलं काय? नाही, मी म्हटलं कंसात आहे घातलं तर चालेल. हो हो हो. अजून कोण वाचतंय? अश्विनी आहे का? अश्विनी लक्ष्मी मॅडम गेल्या काय? आहेत ना. दक्षिण मोरेश्वर. मी वाचू का? दक्षिण भारतीय आला ना, वाचा वाचा. हा, दक्षिण भारतीय भाषासु च संस्कृत शब्दानां प्राबल्यं दरीदृश्यते एव. म्हणजे दक्षिण भारतीय भाषामध्ये सुद्धा संस्कृत शब्दाचा प्रयोग जास्त होत असं ना दिसतंय. दरीदृश्य जास्त दिसतंय ना. दरीदृश्यते म्हणजे वारंवार दिसते. पुन्हा दिसतंय. हा, बरोबर आहे का? प्राबल्य म्हणजे जास्त करून. हो बरोबर आहे. प्राबल्य वारंवार दिसते. वारंवार दिसते. वारंवार दिसते असं पाहिजे. तुमचीच आहे ना तमिळ. तुमचीच तमिळ भाषा आहे ना. हो. म्हणूनच त्याला म्हटलं. थँक्यू. तुमच्याकडनं आता तमिळ शिकली पाहिजे आम्हाला. लक्ष्मीताई, तुम्हाला किती टक्के संस्कृत शब्द जाणवतात तुमच्या तमिळ भाषेमध्ये? आहे म्हणजे आमच्यामध्ये थोडे आहेत. म्हणजे आय कॅन मेक आउट. I can make up the meaning. Yeah, correct. Because there are so many. आणि एखाद वेळी जर का तुम्हाला तमिळ शब्द नाही आठवला आणि तुम्ही संस्कृत वापरला तर लोकांना कळतो तो? नाही, इट इज नॉट अ सबस्टिट्यूट. इट इज देअर. मीन्स काय म्हणतात म्हणजे तसे ते वर्ड्स येतच असं. आमच्या ह्याच्यामध्ये तमिळमध्ये पण येते आणि मल्याळमध्ये पण येते. मल्याळमध्ये पुष्कळ आहेत. हा, ते संस्कृत भाषाचे उपयोग त्याच्यामध्ये जास्त होतात आमच्या ह्याच्यात. आणि तिथे प्रचार तिकडे जास्त आहेत. There is no substitute in Tamil for that. There is no substitute for that word in Tamil. छानच. म्हणजे हे शेवटी च घालायचं का? आणि दक्षिण भारतीय दक्षिण भारतीय भाषासु म्हणजे सप्तमी बहुवचन ना. भाषांमध्ये दक्षिण भारतीय भाषांमध्ये संस्कृत शब्दांचे प्राबल्य वारंवार दिसतेच ना. एव म्हणजे पुरा संस्कृतं भारतस्य सांस्कृतिकी भाषा आसीत्. पुरा म्हणजे पूर्वी. पूर्वीच्या काळी संस्कृत ही भारताची सांस्कृतिक भाषा होती. सर म्हणले ते पुरा म्हणजे पूर्वी म्हणा, कारण की पुरातन काली म्हणलं तर मग पुरातन काले होईल. बरोबर. पूर्वीच्या काळीपेक्षा पूर्वी फक्त पूर्वी वापरा, मला आठवतं. ओके. येस, करेक्ट. थँक्यू. संस्कृतम वाचा प्रसादजी. बर, ठीक आहे. आम्हाला प्रसादजी नाही म्हणलं तरी चालेल. ठीक आहे. बर प्रसाद. कारण मी तुमच्याहून लहान आहे वयाने. अरे प्रसाद वाच ना पुढचं वाक्य. वर्गात बाईंनी सांगितल्यासारखं वाटतं. पुरा संस्कृतम भारतस्य संस्कृती भाषा आसीत्. पूर्वी संस्कृत भारताची सांस्कृतिक भाषा होती. सांस्कृतिक भाषा होती. ते झालं वाक्य. पुढचं वाचा. ते वाचू का? अद्यापि इयमेव भाषा अस्मिन् पदे अधिष्ठातुं समर्था. अद्यापि म्हणजे आजही सुद्धा. इयम एव म्हणजे हीच भाषा. अस्मिन् पदे म्हणजे त्या पदावर. अस्मिन् म्हणजे या पदावर
त्याचं मला जरा दिसत नाहीये माझ्या मोबाईलवर शब्द. अधिष्ठातुम समर्थ अधिष्ठातुम, ओके. म्हणजे अधिष्ठातुम म्हणजे अधिष्ठित होण्याकरता होण्यासाठी समर्थ वर्थ आहे. आहे. बरोबर. यस. अस्य साहित्यम विशालम सर्वव्यापी च. तिचे साहित्य विशाल आणि सर्वव्यापी आहे. अस्माकं छंद या संस्कृती भाषेत. बरोबर आहे, वाचा. अस्माकं संस्कृती ते योग्य केवल वाक्य आहे ना? संस्कृतेनैव ज्ञातुं केवलम शक्या. संस्कृत एव आमची संस्कृती केवळ आपली संस्कृतनेच समजल्या जाऊ शकते. ज्ञातुं शक्य, संस्कृत भाषेने जाणणे शक्य. बरोबर. जाणणे शक्य आहे. जाणणे शक्य. जाणणे. हम्म. अस्माकम म्हणजे आपली. आमची. आपली, आमची, आपली. अनेनैव आली की टाकता अश्विनी, वाच ना. इथे ना संस्कृतेन एव संस्कृतेनैव. शब्दशः म्हटलं तर संस्कृतनेच. हो ना, पण संस्कृतनेच. कंसात भाषेनेच. चालेल. भाषा हा शब्द इथं परत हो, संस्कृत ते कंसात असं नाही टाकावं. दिलं. इंटू ब्रॅकेट. कंसात टाकावं लागेल. हो, संस्कृतनेच जाणणे शक्य. हा. कारण आपले सगळे जे आपली संस्कृती ती सगळी वेद उपनिषद आणि याच्यात नाही ना, पुराण वगैरे ती संस्कृत भाषेत आहेत. मग ते आपली बरोबर. जर धर्माचे हे जाणायचे असतील तर ती संस्कृत भाषा आल्याशिवाय आपण त्याचे कसे नियम बियम जाणणार. नियम म्हणून ते आणि जाणणे. त्याच्या वर्ष वगैरे पण नाही काढू शकणार. बरोबर. म्हणूनच आपण पण संस्कृत शिकायचं ठरवलंय ना. हो ना, शिकायला खरंच. पाहिजे. बरोबर. संस्कृत ही Exactly. कुठली विभक्ती होईल? कोणती म्हणलं? संस्कृती ही, कारण की तो प्रथम स्त्रीलिंगी शब्द एवढा निश्चित आहे, म्हणजे मतीसारखा. मतीसारखा. पण त्याचं कुठली विभक्ती? मतीचं काढून बघूया ना. हा, तेच तर प्रथम विभक्ती विभक्ती मला. ना, प्रथम एक वचन. मती ही. हा, पहिला प्रथम. हो, बरोबर आहे. प्रथमा एक वचन. प्रथमा एक वचन. आणि मग शक्या हे संस्कृतीचं विशेषण आहे म्हणून शक्या झालं का स्त्रीलिंगी? स्त्रीलिंगी आहे म्हणून. अच्छा, म्हणजे संस्कृती प्रथमा एक वचन आहे, त्याचं विशेषण शक्या म्हणून तेही स्त्रीलिंगी एकवचनी आकारांत झालं. बरोबर. ओके, ठीक आहे. आणि न्यातुम प्रत्यय लागला. ते तुमचं दुपारचं वाक्य आलंय पुढचं. अनेनैव. हो. अनेनैव अस्माकं पुण्यभूमेः महत्सम्मानं मोरेश्वरजी वाचा. आहेत का मोरेश्वरजी? होते ना आता. अद्यापि अस्माकं नाही आहेत का? हा, वाचा ना. आहेत मोरेश्वर. ऑर्डर चहा करायला गेला का? आले का? नाही, तुम्ही वाचा. अश्विन ताई, तुम्ही वाचा. बरं. अनेन एव अस्माकं पुण्यभूमेः महासन्मानं पुरासीत्. अनेन एव, अनेन ही इदमची तृतीया. हिनेच आपली पुण्यभूमी महत् सन्मान म्हणजे मोठा सन्मान, पुरा म्हणजे पूर्वीपासून सन्मानाने आहे होता, असं काही म्हणता येईल ना. सन्मान नीट वाक्याचा अर्थ अश्विनी, नीट वाक्याचा अर्थ पूर्ण सांग ना. हा, सांगते तेच. हिनेच आपली पुण्यभूमी आपल्या पुण्यभूमी मोठ्या सन्मानाने पूर्ण होती, म्हणजे असं म्हणता येईल. म्हणजे त्या स्वार्थाचा पुण्यभूमी हे परत पुण्यभूमी आणि त्याचं कुठलं विभक्ती? नदे हे कोणतं येतं? पुण्यभूमीचं षष्टी येईल. बरोबर आहे. षष्टी. म्हणजे आपल्या पुण्यभूमीचा महान सन्मान पूर्वी होता. षष्ठी म्हणायचं. मग ते हिच्यामुळेच आपल्या पुण्यभूमीच्या हिनेच आपली
पुण्य हा पुण्यभूमीचा महान सन्मान पूर्वी होता. करेक्ट करेक्ट. हिच्यानेच का? हिच्यानेच. छान येणार ना इकडे, पण हिनेच. पण मग आता तृतीया मी आहे म्हटलं, ना, आणि इदमची बरोबर आहे. तृतीया. हिनेच अस्माकम म्हणजे आपली पुण्यभूमी ठीक आहे म्हणजे अश्विनी ताई, पुण्यभूमीचा तुम्ही बरोबर सांगितलं. महासन्मान पूर्वी होता हा असं ना. हा हा. पुढचं वाक्य. अद्यापि कोण वाचणार? या शब्दाचा अर्थ काय? कशाचा? पुरा. पूर्व पहिल्या म्हणजे वर्षात पुरा. पूर्वी. पूर्वी. पूर्वी होता. आसीत म्हणजे होता. अद्यापीच अस्माकं देशो अनेनैव सम्मान ते भाजन. पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते, बरोबर आहे. पुण्यभूमी तिथे पण आहे संघाच्या गीतात. हा होय होय आहे संघाच्या गीतामध्ये. अस्माकं देशो अपि अद्य सन्मानं अद्य भाजनं अपि च वर्तते। अस्माकं देशः अनेन एव सम्मानभाजनं वर्तते. अद्य एव म्हणजे आज सुद्धा आपल्या देशात अस्माकं म्हणजे आपल्या देशात याला सन्मान मिळतो किंवा सन्मानास पात्र आहे असं पात्र आहे. याचाच पात्र, भाजनम म्हणजे पात्र ना. हा तेच झालं ना. या दुपारी सन्मान पात्र, सन्मान पात्र, योग्यता आहे, पात्र आहे. हा योग्य म्हणजे सन्मान योग्य किंवा सन्मान पात्र आहे. सन्मान योग्य आहे. वर्तते म्हणजे सरांनी शक्यतो असते असं जनरली आपण म्हणतो ना. असते वर्तते म्हणजे आहे असं सर सांगतात. हो. ऍक्च्युली अश्विनी ताई, खरं वर्ततेचा काही वेळेला होतो असंही होतं. हो बरोबर आहे प्रसादजी, बरेचदा बदलतो त्या वाक्यानुसार. करेक्ट. त्यामुळे आहे पण होऊ शकतं. आंग्लीयैः मी एक जर्मन वाचन असा पण अर्थ, असाही अर्थ होऊ शकतो बरं का, की म्हणजे बघा तुम्ही, आणि आजही आपला देश, कारण देश आहे नुसतं, कारण त्याला काही हे विभक्ती नाहीये. देश अनेन एव, देश अनेन एव. हा, देश म्हणजे देश अनेन एव, आणि आजही आपला देश हिनेच अनेन एव म्हणजे हिनेच सन्मानित आहे, सन्मान योग्य आहे. देशाचा शब्द आला नव्हता मग आजच्या ट्रान्सलेशन मध्ये. ऍक्च्युली खरं परत सांगा ज्योत्स्ना, परत सांगा. आणि आज सुद्धा असं सांगितलं त्यांनी. आणि पहिल्यांदा आपण वाक्यात लिहितो ना आता असं लिहिताना. आणि आज सुद्धा थोडा वेळ आपला देश. आल्या त्या ज्योत्स्ना, ते आल्या. परत सांगते ज्योत्स्ना. सांगते एक मिनिट. आणि आजही आपला देश हिनेच म्हणजे हिच्यामुळेच, खरं तर हिनेच सन्मान योग्य आहे किंवा सन्मानित आहे. सन्मान योग्य आहे. सन्मान योग्य चांगलं वाटतंय. भाजनम असले. हा, भाजनम म्हणून बरोबर वाटतं. आपण जरा त्या सरांना ह्याचा नीट अर्थ विचारूया, ट्रान्सलेशन म्हणजे प्रॉपर. मी पण मला वाटतं नाही का. कारण त्यातले सगळे शब्द कव्हर होत नाहीत. मगाशी नाही झाला तर असं झालं, सन्मानास पात्र आहे असं चालेल. सन्मानास पात्र आहे असं पण चालेल, पण ते सन्मानास पात्र म्हटलं की त्या सन्मानाला विभक्ती नाहीये ना कुठली, म्हणून विभक्ती नाहीये म्हणजे म्हणून मग ते असं म्हणू शकतो. सन्मान पात्र आहे. हो, पण सन्मानास पात्र आहे असं नाही म्हणू शकत. सन्मान पात्र आहे. विचारूया एकदा सरांना उद्या. पुढचं घेऊया का? संपायच्या आत धडा संपू द्या आपला. आंग्लैः जर्मनैः
तथा भाषायाः अपरेषां ज्ञानाय महाद्वीपानां